भारतीय संविधान के रचयिता भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 121वीं जयंती समूचे देश में मनाई गई। पनवेल में भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती धूमधाम के साथ मनाई गई। जयंती के उपलक्ष्य में शेकापक्ष पार्टी कार्यालय में अभिवादन कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, शेकापक्ष के प्रवक्ता बारा सदावर्ते, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, पूर्व जेडपी सदस्य एस.के. नाईक, नगर सेविका अनुराधा ठोकर, डॉक्टर सुरेखा मोहकर, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, नगर सेवक नितिन पाटिल, पूर्व नगर सेवक अजय कानपिळे, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्ष माधुरी गोसावी आदि गणमान्यों सहित शेकापक्ष के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बारा सदावर्ते ने अपनी भावनाएं जाहिर की। मी गेली 2 वर्ष आजारी असताना मधल्या वेळेत एकदा येऊन गेलो, परंतु आमचे आधारस्थान, आमचे श्रद्धास्थान असणारे आमचे परममित्र आमदार विवेक पाटील मला विसरत नाहीत। बाबासाहेबांची जयंती आली, महापरिनिर्वाण दिन आला, धम्मचक्र प्रवर्तन दिला तर त्यांच्या डोक्यातून बारा सदावर्ते जात नाही। 2 दिवस आधीच आठवण दिली जाते आणि सदावर्ते तत्काळ त्या सेवेसाठी हजर होतो आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव साजरा केला जातो। ही अभिमानाची गोष्ट आहे। हे आम्ही पुरोगामी विचाराची लोक आहोत, मनुवादी विचाराची लोक नाहीत। आणि म्हणून सांगतो की 15 जून 2006 आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये अधिकृत आलो। त्याच्या आधी ते कार्यक्रम होता सर, पण सातत्यानं 14 एप्रिल 2012 पर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव साजरा होत असतो। पण पनवेल मध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भवन होते ते मोलाचं आणि महत्त्वाचं काम कोणी केलेलं आहे? आमचे भाऊ इथे आहेत। पनवेलचे नगराध्यक्ष असताना भाऊने तो ठराव पारित केला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा पाठपुरावा होत होता। तत्कालीन भाऊंचं ना आमचं नगराध्यक्ष पद गेलं, काँग्रेसच्या हातात सत्ता आली, पण काँग्रेसवाल्याने हा लाचारांना बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पूर्ण करता आलं नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आवर्जून सांगेन की अनेक वर्ष त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरच्या असणाऱ्या भूखंडावरती, आंबेडकर भवनाच्या भूखंडावरती असणाऱ्या ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांवरती भांडवलशाही करण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनीच केलं होतं। आणि म्हणून मी आमदार साहेबांना म्हटलं, साहेब सर्वपक्षीय बैठक नगरपालिकेच्या सभागृहामध्ये लावू द्या, दिवा पाटलांना आपण बोलू। आणि दिवा पाटील आले। आमदार साहेबांच्या समोर प्रश्न तेव्हा होता की त्या ठिकाणी झोपड्यांचं पुनर्वसन कसं करायचं, कोणी तयार होत नाही। काँग्रेसच्या नेत्यांना दिबांनी हाक मारले, तुम्ही करताय काय, तुम्ही करताय काय, कोणीच पैसे खर्च करायला तयार नाहीत। आणि म्हणून आम्ही विनंती, साहेब आपल्या कर्णाला चॅरिटेबलच्या माध्यमातून ह्या झोपड्या स्थलांतरित करा, त्यांना पक्क्या स्वरूपात दिवा वाटला सांगितलं। विवेक पाटील त्यांना शौचालय, लाईटीचं सगळी सोय करा, साहेबांनी ते कबूल केलं आणि त्यांना कायमस्वरूपाच्या झोपड्या त्यांनी घरं, पक्की घरं बांधून दिलेली आहेत। एक मोठं कार्य 35 लाख रुपये खर्च करून हे मोठं कार्य आमदार साहेबांनी केलेलं आहे। हे विसरण्यासारखं नाही। सारी गुलामी ही दूर सरली, सारी गुलामी ही दूर सरली, ही दूर सरली 14 तारीख धन्यती ठरली। 14 तारखेचं महत्व भीमराव जन्मले 14वे रत्न। 14 तारखेचं महत्व भीमराव जन्मले 14वे रत्न। या रत्नाचे खरे प्रभुत्व बुद्ध धम्माचे जाणलेले तत्व। या रत्नाचे खरे प्रभुत्व बुद्ध धम्माचे जाणलेले तत्व। नावही गाजले विश्वही लाजले, नावही गाजले विश्वही लाजले। दिन जनता तायने तारले, दिन जनता तायने तारली 14 तारीख धन्यती। तारीख 14 ऑक्टोबर, तारीख 14 ऑक्टोबर गुरु चंद्रमणी समोर, तारीख 14 ऑक्टोबर गुरु चंद्रमणी समोर या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर, या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारण धम्म बुद्धाचा उंच भरारी मारली, उंच भरारी मारली 14 तारीख धन्यती। 14 वर्षाच्या नंतर, 14 वर्षाच्या नंतर हक्क मिळविले समांतर, 14 वर्षाच्या नंतर हक्क मिळविले समांतर 14 जानेवारीला झाले मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर। 14 जानेवारीला झाले मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर। शरद पवारांनी सप्त विचारांनी, शरद पवारांनी सप्त विचारांनी समानता अंगी धरली, समानता अंगी धरली
14 तारीख धन्य ती ठरली. 14 एप्रिल ती गोजिरी, 14 एप्रिल ती गोजिरी, गोजिरी तशीच लाजरी. 14 तारखेला होते जयंती भीमाची साजरी, 14 तारखेला होते जयंती भीमाची साजरी. हर्षाने शुभम सांगे सत्य कथा, हर्षाने शुभम सांगे सत्य कथा. ही कीर्ती नयनात उरली, ही कीर्ती नयनात भरली, ही कीर्ती नयनात भरली. 14 तारीख धन्य ठरली. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. कार्यक्रम के बाद उपस्थित गणमान्यों ने पनवेल स्थित अंबेडकर चौक में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले को माल्यार्पण कर अभिवादन किया. वहीं पनवेल पंचायत समिति में भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 121वीं जयंती मनाई गई. तो वहीं सुकापुर में भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन किया गया. वहीं खांदा कॉलोनी में श्री गणेश मित्र मंडल द्वारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जयंती के उपलक्ष्य में रक्तदान शिविर का आयोजन किया गया था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 21व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 14/4/2012 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच मंडळाच्या आमचे बरेच उपक्रम असतात, त्यातून बरेच कार्यक्रम राबवतो.